नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मूग डाळीचा डोसा। हा डोसा लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे। हा डोसा चविष्ट आणि अतिशय पौष्टिक आहे। मूग डाळीमुळे आपल्या शरीराला प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात। त्यामुळे ही एक हेल्दी नाश्त्याची रेसिपी आहे। चला तर मग मूग डोसा बनवायला घेऊया। मी आज बनवणार आहे मूग डाळीचा डोसा। त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी चवळीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे। सर्व जिन्नस मी आता एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। यात आता पाणी घालायचं आहे आणि सर्व जिन्नस 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस स्वच्छ धुवून झालेले आहे। परत त्यात पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 तास झाकण ठेवून भिजत घालायचं आहे। चार तास झालेले आहे। आता आपण बघूया डाळ भिजली की नाही। वा, छानपैकी डाळ भिजलेली आहे। आता त्यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7 ते 8 मिरच्या टाकणार आहे। एक चमचा धणे टाकणार आहे, 1 चमचा जिरे टाकणार आहे, 10 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे, चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आहे। यामध्ये मी भिजवलेली डाळ टाकणार आहे। वेगळं वाटण करण्याची गरज नाही। अर्धा ग्लास पाणी टाकून आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे सर्व वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। वाटणामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। वाटण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। हे वाटण थोडं घट्ट आहे, त्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मूग डाळीच्या डोश्याचं पातळ बॅटर तयार झालेलं आहे। तव्यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। मूग डाळीचं बॅटर टाकायचं आहे। चमच्याने एक समान पसरून घ्यायचं आहे।
बाजूने तेल सोडायचं आहे. डोसा पलटी करून घ्यायचा आहे. परत बाजूने तेल सोडायचं आहे. मुगाच्या डाळीचा डोसा दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून तयार झालेला आहे.